तीन. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव. आज आपण एका चिंता वाढवणाऱ्या विषयावर संवाद साधणार आहोत. मुंबईच्या बॉम्बस्फोटाचे सर्व आरोपी निर्दोष सुटले. मालेगावच्याही बॉम्बस्फोटाचे सर्व आरोपी निर्दोष सुटले. मरणारे मेले, जखमी होणारे जखमी झाले आणि आरोपी सुटले. याचा अर्थ काय घ्यायचा? आपले पोलीस असं का वागतायत? आपल्या पोलिसांचा डंका फार मोठा आहे. मुंबईचे पोलीस लंडनच्या पोलिसा इतके हुशार आहेत आणि अचूक आहेत असं आपण म्हणतो. मग बॉम्बस्फोटासारख्या घटनेमध्ये आरोपी कसे काय सुटतात? चौकशी सरळ का होत नाही? पुरावे का दिले जात नाहीत? त्या तत्कालीन पुरावे जे असतात, जे म्हणजे प्रासंगिक पुरावे, तेही का बरोबर दिले जात नाहीत? आणि सगळे आरोपी सुटतात, याचा अर्थ काय? पोलीस असं का वागतायत? पोलीस खात्याची इज्जत तर जातेच आहे, पण माणसं मरतायत, समाज अस्वस्थ होतोय आणि देशाचं नुकसान होतंय. या देशात कुणी जाऊन काही केलं तर चालतंय असा त्याचा अर्थ होतो. हे असं का होतंय? चौकशी करताना आरोपी हे पोलीस गोंधळ घालतायत का? का पोलिसांनी अचूक चौकशी करून सुद्धा प्रशासनातलं आणि राजकारणातलं कुणीतरी छेडछाड करतंय का पुराव्यावर? आणलेले जे साक्षीदार असतात ते नामचंद असतात काय, ऐनवेळी बदलणारे? हे सगळं फार वाईट आहे आणि हे सगळं बदललं पाहिजे. इथून पुढं तरी असं होता कामा नये, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पोलिसांनी प्रशासनातल्या कोणालाही किंवा राजकारणातल्या कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करायला लावता कामा नये. अशा घटनेचं राजकारण होता कामा नये. या घटनांना हिरवे हे दहशतवादी, भगवे दहशतवादी, लाल दहशतवादी हे शब्द जे वापरले जात आहेत, हे शब्द मला मान्य नाहीत. ते दहशतवादी असतात, गुन्हेगार असतात, समाजद्रोही असतात, हे खरं आहे. ते हिरवे, पांढरे, पिवळे, लाल, भगवे नसतात. असं म्हणून म्हणजे तसं त्यांना म्हणून राजकारणाच्या दिशेनं त्या गोष्टी नेता कामा नये. कुठलेही हिरवे लोक, सगळी जनता ही अतिरेक्यांना मदत करत नसते. भगवेही करत नसतात, लाल तर अजिबात करत नाहीत. असं असताना हे शब्द वापरले जातात, हे चुकीचं आहे. ते शब्द वापरले जाऊ नयेत अशी माझी विनंती आहे. एक पोलीस अधिकारी बोलता बोलता म्हणता होता की एखादा दरोडा पडला आणि त्या दरोड्यात सोनं सापडलं तर आमचे ठराविक सोनार असतात, हे सोनं माझंच आहे म्हणतात, ते घेतात आणि मग दोघांच्यात काहीतरी देवाणघेवाण होते. आणि खरा मालक आला तर त्याला मात्र अडवतात आणि सारखं तुझे पुरावे सांग वगैरे वगैरे म्हणतात, पावत्या दाखव वगैरे म्हणतात. तसंच हितं होतंय काय, हा प्रश्न आहे. असलं होऊ नये, हे अतिशय भयावह आहे. हे देशाच्या, समाजाच्या दृष्टीनं घातक आहे आणि हे पोलिसांच्या दृष्टीनं तर जास्त घातक आहे. हे पोलिसांनी लक्षात ठेवावं आणि इथून पुढं अशा गोष्टी घडू नयेत यासाठी दक्षता घ्यावी. नमस्कार.